हे पूर्ण पुरुष ऋषिकेश श्रीकृष्णा, तू यदी कुळात अवतार घेतला आहेस. तुझ्या रूपाच्या उत्कृष्टपणाला सीमाच नाही. तू सर्वामध्ये सर्वोत्तम चांगला आहेस. भगवान श्रीकृष्णा, तुला पाहताच सर्व इंद्रियाची वृत्ती शांत होते व काम करत मद मच्छर दम अहंकार नाहीसा होतो. मनुष्य देह धारण करणाऱ्या पुरुषोत्तमा, तू सर्वांना चांगला वाटतोस. तू अत्यंत अद्भुत अशी अनेक गोकुळामध्ये मोठे मोठे कामे केलीस. भगवान श्रीकृष्णा, उजव्या हातावर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाला वाचवलास आणि गोकुळाला वनवा लागल्यानंतर तो स्वतःच असणारं जे आपल्या तोंडाने वनवा गिळून टाकून पूर्ण गोपाळा वाचवलेस. आणि असा असणारा तुझा जे सांदीपण गुरु आहे, तर तो गुरुचा मुलगा मृत पावलेला पुन्हा त्या गुरुच्या मुलाला असणारा तू जिवंत केलास. आणि असणारा ज्या ठिकाणी देवीचा नाश पावलेला गर्भ तिला पुन्हा भेटविलास. आणि गोपाळ आणि या गोपाळ व वत्से तू होऊन ब्रह्मदेवालाही भूल पाडलीस. हे श्रीकृष्ण नाथा अनंता, अशा प्रकारे जगाच्या हितासाठी अनेक प्रकारच्या चरित्र कथा तू करून दाखविल्यास. हे पूर्ण पुरुष ऋषिकेश श्रीकृष्णा, तू यदी कुळात अवतार घेतला आहेस. तुझ्या रूपाच्या उत्कृष्टपणाला सीमाच नाही. तू सर्वामध्ये सर्वोत्तम चांगला आहेस. भगवान श्रीकृष्णा, तुला पाहताच सर्व इंद्रियाची वृत्ती शांत होते व काम करत मद मच्छर दम अहंकार नाहीसा होतो. मनुष्य देह धारण करणाऱ्या पुरुषोत्तमा, तू सर्वांना चांगला वाटतोस. तू अत्यंत अद्भुत अशी अनेक गोकुळामध्ये मोठे मोठे कामे केलीस. भगवान श्रीकृष्णा, उजव्या हातावर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाला वाचवलास आणि गोकुळाला वनवा लागल्यानंतर तो स्वतःच असणारं जे आपल्या तोंडाने वनवा गिळून टाकून पूर्ण गोपाळा वाचवलेस. आणि असा असणारा तुझा जे सांदीपण गुरु आहे, तर तो गुरुचा मुलगा मृत पावलेला पुन्हा त्या गुरुच्या मुलाला असणारा तू जिवंत केलास. आणि असणारा ज्या ठिकाणी देवीचा नाश पावलेला गर्भ तिला पुन्हा भेटविलास. आणि गोपाळ आणि या गोपाळ व वत्से तू होऊन ब्रह्मदेवालाही भूल पाडलीस. हे श्रीकृष्ण नाथा अनंता, अशा प्रकारे जगाच्या हितासाठी अनेक प्रकारच्या चरित्र कथा तू करून दाखविल्यास.